नमस्कार, स्वाती के पी व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी बनवणार आहे व्हॅनिला आईस्क्रीम। त्याचबरोबर आणखी एक आईस्क्रीमसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे आणि याच बेसमध्ये आपण ती बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी या एका बाउलमध्ये घेतलेली आहे 1 कप व्हिप क्रीम, पाहू शकताय। आणि आता ही व्हिप क्रीम आपल्याला छान बीट करून घ्यायची आहे ब्लेंडरच्या सहाय्याने, बीटरच्या सहाय्याने। तर माझी व्हिप क्रीम फेटून झालेली आहे, पाहू शकता या टेक्स्चरची आपल्याला हवी आहे। आणि आपण ज्या कपाने व्हिप क्रीम मोजून घेतली त्याच कपाने आपल्याला अर्धा कप मिल्क मेड घालायचा आहे यामध्ये, आणि 1/4 टीस्पून जो आहे तो व्हॅनिला इसेन्स आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा आपण बीट करून घेऊयात। सर्व जिन्नस जे आहे ते छान एकजीव झालं पाहिजे, म्हणजे आपली आईस्क्रीम जी आहे ती छान यम्मी होणार आहे आणि खूप क्रीमीसुद्धा होणार आहे। बाहेर बाजारातल्यापेक्षाही छान आपली व्हिप आईस्क्रीम जी आहे ती घरच्या घरी तयार होणार आहे अगदी मिनिटांमध्ये, पाहू शकता। आता आपलं बॅटर रेडी आहे, आईस्क्रीम आपली रेडी आहे। ती आपण एका हवाबंद डब्यामध्ये काढून घेतोय आणि छान आपण आता हे टॅप करून घेतलेलं आहे। आणि आता हे आपल्याला फ्रीजरला ठेवायचं आहे ओव्हरनाईट, किंवा तुम्ही 10 तासांसाठी किंवा 12 तासांसाठी ठेवू शकता। तर पाहू शकताय मी दुसऱ्या दिवशी काढून घेतलेला आहे डब्बा। तर आपली खूपच क्रीमी यम्मी अशी आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे, व्हॅनिला आईस्क्रीम। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी तयार झाली होती ते। तर याच आईस्क्रीमचा वापर करून आपण पाहू शकताय आईस ॲपल म्हणजे ताडगोळ्याची जी आईस्क्रीम आहे ती सुद्धा बनवूयात। तर मी कपामध्ये आईस्क्रीम काढून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे ताडगोळ्याचे काप करून घालायचे आहेत, अगदी छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि एका बाजूला असे टाकायचे आहेत आणि मिक्स करून खायचे आहे। तर ही आपली ताडगोळ्याची आईस्क्रीमसुद्धा तयार झालेली आहे। तर आपण एकच बेस बनवला आणि आपल्या 2 आईस्क्रीम यामध्ये तयार झालेल्या आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा